मग इथून पुढे भविष्यात तो काय करणार आहे ना माझ्यासाठी? अगं पण त्यांनी प्रयत्न केला ना. हे प्रयत्न वगैरे सगळं कारण आहे. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की बघा केदार कसा वागतो. तो कधीच काही करत नाही व्यवस्थित. आणि अट तर ही होती की पोळी गोलाकार असायला हवी. पण आता अट पूर्ण झालेली नाहीये, त्यामुळे मी या लग्नाला तयार नाही. अगं तारिणी, अगं मी काय म्हणते ऐक तरी. तारिणी, बघितलं कौशिकीताई, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं आणि मी प्रयत्न पण केला गोल चपाती करण्याचा. पण मी कितीही काही केलं तरी ते कमीच पडतं ना. आणि ज्या मुलीला माझ्या कष्टाची किंमत नसेल ना, त्या मुलीबरोबर मला पण लग्न नाही करायचंय. अरे तुमचं झालं की तुम्ही या. अरे केदार, किमान तू तरी चिडू नकोस. अरे सुमियाजी, तुम्ही समजवा ना तिला. सासूबाई, आणखी तमाशा बघायचा राहिलाय का? नाही तर काय, आई त्यांचं नाही पटत आहे, त्यांना नाही राहायचं एकत्र, तर जाऊ दे ना. घ्यायचा आहे घटस्फोट, घेऊन टाकू दे. हिच्या अडमुठेपणामुळे यांनी का सहन करायचं सारखं? अहो चला आत बोलायचं. अगं पण तो, अगं पण काय, चला अगं ऐक, अगं तो चला. ओ कमाल आहे. सुमियाजी, अहो तुम्ही तरी तारिणीला समजवा ना प्लीज. कौशिकीताई, तुमच्याही आशा संपल्यात का? पण ही म्हातारी हरणारी नाही. हे बघा, तारिणीच्या मनात केदार बद्दलचं प्रेम दिसतंय. आणि तुम्ही आत्ता बघितलत ना, केदारने सगळे प्रयत्न केले. मला 100% खात्री आहे की केदारचं सुद्धा तारिणीवर खूप प्रेम आहे. अहो त्यांना दोघांनाही एकमेकांबरोबर राहायचंय, पण रागाच्या भरात ना दोघंही टोकाचं वागतायत. ही तारिणी किती हट्टी असली ना, तर मी पण तिची आजी आहे. पुन्हा या दोघांचं लग्न लावल्याशिवाय मी पण गप्पा बसणार नाही. बघा तुम्ही.